घोडबंदर रोडवर होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी या मार्गावरील आनंदनगर, कासरवडवली आणि गायमुख भागात MMRDAकडून 3 उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येणार आहे. यातील कासरवडवली या एका उड्डाणपूल उभारणीसाठी मार्गरोधक उभारणं तसंच इतर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेली कामं सुरू झाली असून मुख्य रस्त्यावरील प्रत्यक्ष कामाला महिनाभरात सुरुवात होणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतर घोडबंदर मार्ग वर्षभर कोंडीचा ठरण्याची शक्यता आहे. मेट्रो मार्गिकेचं काम सुरू असल्यानं MMRDAनं या कामाचा एक भाग म्हणून आनंदनगर, कासरवडवली आणि गायमुख भागात उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. यातील कासरवडवली उड्डाणपूल निर्माणाच्या हालचालींना वेग आलाय. बुधवारपासून MMRDAनं प्राथमिक स्तरावर कामास सुरुवात केली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा परिणाम गायमुख, कासरवडवली आणि आनंदनगर भागासह अंतर्गत मार्गांवर होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात घोडबंदर भागात झपाट्यानं नागरीकरण झालं असून वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. घोडबंदर भागातील मार्गावरून गुजरात, वसई, भिवंडी आणि उरण येथील जैनपेटी बंदरात जाणाऱ्या अवजड वाहनांची सर्वाधिक वाहतूक होत असते. या भागात वडाळा, घाटकोपर, गायमुख या मेट्रो 4 मार्गिकांच्या उभारणीचं काम सुरू आहे. मार्गिकेच्या निर्माणासाठी घोडबंदर रोड येथील मुख्य मार्गालगत आणि दुभाजकांवर लोखंडी मार्गरोधक बसवण्यात आले. त्यामुळे घोडबंदर मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असते. मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। देशभरात काल दसऱ्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या दिवशी प्रभू रामानं रावणाचा पराभव केला होता. त्यामुळेच हिंदू समाजातील नागरिक हा दिवस असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा करतात. रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचंही दहन केलं जातं. ठाण्यातील महागिरी परिसरात रावण दहन करण्यात आलं. उमेद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश कोळी यांच्या वतीनं महागिरी कोळीवाडा येथे 20 फुटी रावणाच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलं. दरवर्षी उमेद फाउंडेशनच्या वतीनं रावण दहन करण्यात येत असून यावर्षी अंमली पदार्थ रूपी रावण दहन करण्यात आलं. ठाण्यातील आमदार संजय केळकर यांच्या हस्ते हे रावण दहन करण्यात आलं असून भाजप उपाध्यक्ष सुजय पत्की आणि डॉक्टर राजेश मडवी, भाजप परिवहन सदस्य विकास पाटील, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, भाजपचे कृष्णा भुजबळ आणि विशाल वाघ आदी पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दसऱ्याच्या निमित्तानं शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा असून याच परंपरेनुसार आज ठाणे पोलीस आयुक्तालयात देखील पोलीस शस्त्रांचं पूजन करण्यात आलं. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शस्त्रास्त्रांची पूजा ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्या हस्ते करण्यात आली. आयुक्त सिंग यांनी यावेळी पोलीस बांधवांना आपट्यांची पानं वाटत शुभेच्छा दिल्या. तर यावेळी इतर पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत आम्ही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नेहमी तत्पर असून ज्याप्रमाणे पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, तसंच आम्ही सुसज्ज आहोत, त्यामुळे सण उत्साहात साजरे करा असंही यावेळी पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी सांगितलं. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा.
1800223466 आणि 180026634666. दसऱ्याच्या निमित्तानं अनेक नागरिक आपल्या पसंतीची दुचाकी वाहनं खरेदी करतात. ठाण्यातील एका दुचाकी शोरूममधून दसऱ्याचा शुभमुहूर्ताचा निमित्त शोधत 300पेक्षाही अधिक दुचाकी वाहनांची विक्री झाली. दसऱ्यानिमित्त नागरिकांनी 2 ते 3 महिन्यांपूर्वीच वाहनांची ॲडव्हान्स बुकिंग केली होती. दरम्यान काल सकाळपासूनच ही वाहनं घरी घेऊन जाण्याकरिता नागरिकांनी या शोरूममध्ये प्रचंड अशी गर्दी केली होती. दसरा निमित्त गाडी खरेदी केलेली आहे. काय नेमकं कारण आहे दसरा निमित्त गाडी खरेदी करण्याचं? सर्वात पहिले तर हा शुभ मुहूर्त असतो. त्यानिमित्ताने एक काहीतरी चांगली इन्व्हेस्टमेंट करायची असते आणि गाडी घेणं टू व्हीलर ही एक बेसिक नेसेसिटी झालेली आहे सध्या. म्हटलं चांगला मुहूर्त आहे आपल्या मराठी सणातला, सो नारळ फोडून टाकूया म्हणून मी आलो. सर्व्हिस चांगली मिळाली शोरूमकडनं आणि म्हणून गाडी घेऊन टाकली. कोणती गाडी घेतलेली आहे? आम्ही ॲक्सेस 125 घेतलेली आहे. रिव्ह्यूज चांगले होते आणि परफॉर्मन्स चांगला आहे आणि आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये वगैरे सुद्धा कन्सल्ट करून की ॲक्सेस 125 गिव्ज यू अ बेटर काय म्हणतात राईड तुमची चांगली होईल, सेफ वगैरे, त्यामुळे ॲक्सेस 125 बुक केलेली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटानं जी कार्यकारिणीची यादी जाहीर केली आहे त्यातील काही नावं ही अजित पवार गटाची असल्याचा दावा आता शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केलाय. त्यामुळे आता पुन्हा दोनही गट आमनेसामने येणार असल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यांच्याकडून यादी सादर केली गेली, मात्र त्या यादीवरूनच आता परांजपे यांनी शंका उपस्थित केल्या आहेत. यामध्ये सोमवारी परांजपे यांनी ठाणे महापालिका शिक्षण मंडळाचे तत्कालीन उपाध्यक्ष शशीधर जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्षपदी तर सुनील पाटील यांची ठाणे शहर जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती केली. या प्रसंगी ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस रवींद्र पालवही उपस्थित होते. 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाची ठाणे कार्यकारिणी जाहीर झाली. यामध्ये अनेक नवीन जुन्या चेहऱ्यांना संधी देऊन भरगच्च यादी जाहीर झाली. परंतु या यादीवरच अजित पवार गटानं बोट ठेवले. या यादीत ज्या पदाधिकाऱ्यांना पदं देण्यात आली आहेत त्यातील काही पदाधिकारी हे अजित पवार गटात आधीच सहभागी झाले असून त्यांना महत्त्वाची पदही देण्यात आल्याचा दावा शहर अध्यक्ष परांजपे यांनी केलाय. त्यामुळे किमान आपल्या गटात कोणकोणते पदाधिकारी आहेत याची तरी माहिती घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिलाय. परांजपे यांनी केलेल्या दाव्यामुळे पदाधिकारी देखील आता संभ्रमित झालेत. त्यातही कोण कुठे हे अद्यापही चित्र स्पष्ट झालं नसल्याचंच दिसून येते. राष्ट्रवादी 2 गटात विभागल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे आजही संभ्रमात आहेत. कधी इकडे तर कधी तिकडे अशा द्विधा मनस्थितीत ते असल्याचं दिसून येतं. त्यांनाही 2 गट झाल्याचं पचनी पडलं नाही. परंतु असं असताना सर्वांना आपलंसं करण्यासाठी आधी अजित पवार गटानं ऑगस्ट महिन्यात कार्यकारिणी जाहीर केली होती. त्यात अनेकांना संधीही दिली. त्यानंतर 2 दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या शरद पवार गटानंही आपली भरगच्च यादी जाहीर केली आहे. परंतु त्यात अजित पवार गटाचे 4 ते 5 चेहरे असल्याचा दावा परांजपे यांनी केलाय. हे पदाधिकारी आधीपासूनच आपल्या सोबत असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या या पदांवरून आता पुन्हा शरद पवार आणि अजित पवार गट आमनेसामने येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.